सूर्यकोटि समप्रभा माग सरकले भयाचं पा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शिवकथेच्या आरंभी भगवान श्री शंकराच्या नामाचा उच्चार करून भजन करून आपण कथेला आरंभ करणार आहोत। सर्वांनी भगवान भोलेनाथाच्या या नामसंकीर्तनामध्ये अगदी मनोभावे भजनामध्ये एकाग्र व्हावं। आपल्या वाणीच्या पावित्र्यासाठी श्री शंकराच्या नामाचा उच्चार करावा, कारण शंकराचं नाम हे आपल्या त्रिविध तापाला हरवणारं आहे। मनशांती, बुद्धिशांती, अंतःकरणाची शांती, अगदी माणसाला स्थिर करणारं हे नाम आहे। म्हणून शिव शब्दाचा उच्चार, भगवान श्री शंकराच्या नामाचा उच्चार आमच्या सोबत आपण करावा। महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे, महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी जय होवे, महादेव तुम्हारी जय होवे, भोलेनाथ तुम्हारी
जय हो वे भोलेनाथ तुम्हारी जय होवे। नमामीश मीशान निर्वाण रूपम विभुं व्यापकं ब्रह्मवेदासरूपं हनुमंत
मंगलमय, जीवाचं परम कल्याण करणारी, भगवान शंकराची भक्ती शिकवणारी आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनातलं दुःख संपवणारी, प्रापंचिक जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्या व्यावहारिक काही अडचणी असतील, त्या अडचणी संपवण्यासाठी एक आध्यात्मिक मार्ग, 7 दिवस शिवमहापुराण कथेचं श्रवण आणि भगवान श्री शंकराची जी अंतःकरणामध्ये भक्ती, आणि या महादेवाची भक्ती महादेवासारखी सोपी आहे, सरळ आहे. 33 कोटी देवामध्ये सगळ्यात सरळ देव फक्त महादेव आहे. खूप भोळा देव महादेव आहे. भक्ताची पटकन हाक ऐकणारा महादेव आहे आणि कमी सेवा घेऊन जास्त फळ देणारा देव सुद्धा महादेवच आहे. किती सोपा आहे, 1 लोटा जल सब समस्या का हल. एक तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा देव आहे. आठवून सांगा मला, तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा एकमेव महादेव आहे, असा दुसरा कुठला देव आहे? सगळ्या देवांचा देव महादेव, सब देवन के बाबा, बडे बाबा, भोले बाबा, भगवान श्री शंकराची भक्ती शिकवणारं हे शिवमहापुराण. आणि या शिवमहापुराण कथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व शिवभक्तांचं, भगवत भक्तांचं, महानुभाव मंडळींचं, परम भागवत मंडळीचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. संकष्ट चतुर्थी त्यानिमित्तानं कीर्तन व्हावं ही संकल्पना आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आली. संकल्प कीर्तनाचा, आणि 1 वर्ष कधी पूर्ण झालं कळालंच नाही. वर्षपूर्तीनिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन व शिवमहापुराण कथा हा सुंदर सुयोग या ठिकाणी जुळवून आणलेला आहे. खरं तर ही भूमी, या भूमीचं वर्णन करावं तेवढं कमी आहे. श्री संत रामलाल बाबा गेंदाई भोपळे महाराज यांच्या पवित्र भूमीमध्ये श्रीराम मंदिर संस्थान, रामनगर, दत्तनगर, बापूनगर, हरिओम नगर, रांजणगाव, पंचक्रोशी, MIDC, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर या पवित्र स्थळी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आलं की भव्य कीर्तन सोहळा, संकष्ट चतुर्थीचा तपपूर्ती सोहळा, त्याच्यासाठी आपण 1 वर्ष पूर्ण होतंय आणि त्या निमित्तानं आपण इथे भव्य अशा कीर्तन महोत्सवाचं, कथासत्राचं नियोजन करावं. सगळ्यांच्या मनामध्ये संकल्प आला आणि मग त्या संकल्पाचं निमंत्रण घेऊन गणेशभाऊ विवाळे, आपण थेट नगर जिल्ह्यामध्ये माझी कथा चालू होती, श्रीगोंदा, मांदाळी त्या भागामध्ये. तर तिथे ही सगळी मंडळी भेटण्यासाठी आली. खरं तर दीदींना आपण पटकन सेवा देऊ म्हणजे आपल्याला पुढची कामं आटोपता येतील. गणेश भाऊ, त्यांचे सर्व सहकारी आणि विशेष आम्ही ज्यांना आमचे भाऊ म्हणतो, आपल्या सगळ्यांचे भाऊ असणारे गुरुभाऊ शेळके भाऊ सगळ्यांना घेऊन आले. तिथपर्यंत मला फोन लावला, तिथे कुठे आहेत, काय लोकेशन वगैरे विचारलं. म्हटलं भाऊ माझी कथा चालू आहे आणि मी मठावरती पण येणार आहे. पण भाऊ म्हटले चांगल्या कामाला उशीरच नको. आणि मग गोरख भाऊ, गणेश भाऊ, त्यांचे सगळे बरेच मंडळी होती त्यावेळेला भेटायला आलेली. माझी अहमदनगरच्या भागात कथा चालू होती, तिथे सगळी मंडळी आली आणि त्यांनी तिथे मला निमंत्रण दिलं. मला खूप आनंद वाटतोय की याच्या अगोदर आपल्या रांजणगाव शेलपुंजीमध्ये आपले दीपक भाऊ बडे त्यांनी एका सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन, 1 वर्ष झालं आता नवरात्राला, त्यांनी खूप मोठ्या स्वरूपामध्ये, भव्य स्वरूपात देवी भागवत कथेचं आयोजन केलं होतं. आणि त्या कथेनंतर पुन्हा एकदा एकाच वर्षामध्ये मला तुमच्याकडे येण्याचा योग आला. खरं तर तुमचं जे प्रेम आहे, आपलेपणा आहे, त्या गोष्टीचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खूप आनंद वाटतोय की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे आणि पहिल्याच दिवशी तुम्ही पुरुष मंडळाला जागाच ठेवली नाही असं म्हणावं लागलं. एकतरी भाग आमच्यासाठी रिकामा ठेवा. पण शेवटी तुम्ही बाजूला सरकल्या नाही. तुम्ही असं म्हटलात की मंदिरात जाऊन बसा, आम्ही असं हा सगळा आपल्या अंतःकरणातल्या उत्साहाचा भाग आहे. पण आपण उद्यापासून एक थोडासा भाग पुरुष मंडळाला देऊ, त्याच्याशिवाय मंडप पण असं भरल्यासारखं वाटणार नाही ना. कारण
कथा महादेवाची आहे, महादेव जर तिथं आपण पलीकडे पाठवलं तर थोडंसं आपण शिव आणि शक्ती हे स्वरूप आपल्याही कॅमेऱ्यामध्ये या मंडपात दिसावं, याच्यासाठी सर्व शक्तींना माझी विनंती, उद्या शिवांनाही थोडीशी जागा द्या मध्ये आपल्या इथे एका बाजूला. आणि सर्व महिला भाविक, पुरुष भाविक, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. अगदी कथेचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस थोडा उशीर झाला यायला, किंवा गुणीजन मंडळी सगळ्यांना वाटलं की आम्ही सकाळी लवकर निघू आणि लवकर पोहोचू, पण तसं ठरवलं की थोडीशी दिरंगाई, थोडासा उशीर होतच असतो. पण काही हरकत नाही, पहिला दिवस आहे कथेचा. पहिल्या दिवशी सगळं नियोजन, अरेंजमेंट, जुळवाजुळव या गोष्टीमध्ये थोडा वेळ जातच असतो. आणि तरी पण तुमची जी उपस्थिती आहे, तुमची जी ओढ आहे, तुमचा जो चेहऱ्यावरचा भाव आहे, अंतकरणाची जी प्रसन्नता आहे, या सगळ्या गोष्टी मनाला भावणाऱ्या आहेत. आणि शिवकथा ऐकण्यासाठी तुम्ही किती आतुरलेले आहात किंवा तुमच्या अंतकरणात किती उत्साह भरलेला आहे, हे सगळं तुमच्या चेहऱ्यावरनं माझ्या लक्षात येतं आहे. मला खूप आनंद वाटतोय. आजच्या आपल्या कथेसाठी या प्रभागातील सगळी ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी, आपल्या सरपंच ताईंचं नाव योगिता ताई, आपण कथेच्या पहिल्या दिवशी हजेरी लावली आणि तुमचं एक बहिणीसारखं प्रेम आमच्यावरती आहे, याही गोष्टीचा आम्हाला आनंद वाटतोय. आणि दीपक भाऊंची आईसुद्धा समोर मंडपात बसलेले आहेत, त्यांनाही पाहून मला खूप समाधान वाटतं आहे. आणि ही सर्व या कार्यक्रमामध्ये सक्रिय असणारी मंडळी, त्याचबरोबर या भव्य अशा कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून ज्यांचा अगदी आदराने अमौलिक केला जातो, असे आमचे हरिभक्त परायण आमचे रमेश बाबा जाधव, आपण व्यासपीठावर बसलेला आहात आणि तुमची देखील खूप तळमळ आहे. या कार्यक्रमासाठी आमचे रमेश बाबा आणि शिवाजी महाराज काळे या सर्व महात्मा मंडळीचं मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी आपण या पत्रिकेमध्ये एकत्र आणलेली आहेत. दुपारी कथा आणि रात्रीच्या सत्रामध्ये कीर्तन. आपल्या कार्यक्रमासाठी आपण ज्यांच्या चरणावरती श्रद्धा ठेवलेली असे गुरुवर्य भास्करगिरीचे बाबा आहेत, गुरुवर्य प्रकाश कंदगिरीजी महाराज, मठाधिपती देवगड संस्थान आणि गणरायाच्या पवित्र दरबारामध्ये हे कथासत्र आहे. आम्हाला साथीसाठी आज सिंथची साथ देणारे हरिभक्तपरायण रमेश बाबांच्या संस्थेत अभ्यास करत असणारे धीरज महाराज आहेत. तुमचं मनापासून कौतुक आणि मनापासून धन्यवाद. आणि ॲक्टोपॅडची साथ देणारे आमचे रितेश बाबा, खूप सुंदर वाजवता आपण. आमचे उमेश बाबा ढोलकची खूप छान साथ देत आहेत. भाविकाताई भगत तबला वाजवत आहेत. आणि माझ्या गोड कंठाच्या गायिका ज्ञानेश्वरी, भक्ती, अपेक्षा, तनुजा आदी करून सर्व या सगळ्यांसाठी व्यासपीठासाठी टाळी वाजवत आपण. या कार्यक्रमाचं शूटिंग यूट्यूबच्या माध्यमातून आहे. वारकरी कीर्तन रंग या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर गेलात तर ही कथा तुम्हाला पाहायला मिळेल, शिवमहापुराण कथा आपल्या रांजणगावची. आणि विशेष सांगते मी तुम्हाला, इथे मला बऱ्याच महिला भेटल्या म्हणे दीदी तुमची कथा मी यूट्यूबला पण पाहतो आणि टी व्हीला पण ऐकली. तर टी व्हीलाही तुम्ही कथा ऐकली आहे. श्रावण महिन्यामध्ये जी टॉकीजला लाईव्ह प्रक्षेप म्हणजे जी टॉकीजला दाखवलं होता कार्यक्रम. आणि वारकरी कीर्तन रंग हे जे यांचं चॅनल आहे, तर या चॅनलच्या माध्यमातून 13 लाख लोकांपर्यंत शिवमहापुराण कथेचं श्रवण पोहोचलेलं आहे. एवढं सुंदर चॅनल आहे. आणि आपणही समोर आपलं चॅनल आहे का, स्क्रीनच्या माध्यमातून आपण अगदी शेवटपर्यंत जे भाविक बसणार आहेत त्यांच्यापर्यंत स्क्रीनच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्याचं काम आपण करता. तुमच्यासाठी आम्ही कौतुकास्पद टाळी वाजवतो. सर्व महिला भगिनी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रभागातली सर्व ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी, वारकरी मंडळी, भजनी मंडळ असेल, महाराज मंडळी असतील, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करणारे दिग्गज असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये व्यवसाय, उद्योग, व्यापार, शेती या सर्व क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी भाविक मंडळी, आमच्या महिला भगिनी, पुरुष भाविक. आणि हे सगळं पाहत असताना आपण आपल्या जीवनामध्ये परमार्थ कसा जोडावा त्याचा अगदी प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे आपण आपल्या कामाला आटोपून, उद्योग आटोपून इथं मंडपामध्ये बसलेला आहात, म्हणून तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. गडबडीमध्ये अज्ञानात एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं नाव राहून जात असेल तर क्षमा असावी. पहिला दिवस आहे, 7 दिवस आता मी तुमच्यामध्येच असणार आहे कथेच्या माध्यमातून. तर 7 दिवसामध्ये जेवढं तुम्हाला जे काही चांगलं आहे
महत्त्वाचं आहे. तुमच्यापर्यंत जे मला पोहोचणं होईल ते मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही फक्त सर्वांगाचे कान करून कथा श्रवण करा. गणपती बाप्पांच्या संकष्ट चतुर्थीचं वर्षपूर्ती सोहळा आहे, म्हणून कार्यक्रमाची सुरुवातच आपण गणपती महाराजांच्या वंदनेनं करू. अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, ओ अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा यांची स्तुती करून आपण या कार्यक्रमाला कथेला आरंभ करणार आहोत. या कथेचं यजमानपद ज्यांनी स्वीकारलं, कथेची सेवा ज्यांनी स्वीकारली, अशा सौ योगिताताई प्रभाकरजी महालकर, सरपंच रांजणगाव शेलपुंजी ताई यांनी खूप मोठा सिंहाचा वाटा या कार्यक्रमासाठी उचललेला आहे. ताईंचं कौतुक म्हणून आणि त्यांच्या या सेवेचं कौतुक म्हणून एवढ्या जोरात आपण टाळी वाजवत त्यांच्यासाठी. आणि भगवान शंकराची कथा ही सेवा स्वीकारण्याचं सद्भाग्य ताई तुम्हाला प्राप्त झालं, तर हे तुमचं कित्येक जन्माचं तुमच्या परिवाराचं पुण्य म्हणावं लागेल. नाहीतर आपण नको तिथे सेवादान, नको तिथे आपला पैसा तर खर्च होतोच आहे, पण भगवान श्री शंकराची कथा त्याचं यजमानपद स्वीकारण्यासाठी आपल्या परिवाराचं आणि आपल्या पूर्वजांचं पुण्य असावं लागतं. आणि तुम्ही एक भगवती स्वरूप आहात, श्री शक्ती आहात, आणि एक श्री, एक भगवती, एक शक्ती जर कथेचं यजमानपद स्वीकारत असेल तर आपल्या सासरकडचा परिवार आणि आपल्या माहेरकडचा परिवार या दोन्ही परिवाराचं पुण्य हे वाढत असतं किंवा त्यांच्या पुण्याने गोष्टी घडत असतात. म्हणून पुन्हा एकदा तुमचं कौतुक. आणि आपल्या सगळ्या आयोजक मंडळीची इच्छा आहे की कथेच्या आरंभीच तुमचा सन्मान करावा, असं सगळ्यांचं मनोगत आहे. तर आपण स्वागत सत्कार सन्मान स्वीकारावा. तो सन्मान भगवान शंकराचा आशीर्वाद म्हणून स्वीकारा. आपल्या नगरच्या सरपंच योगिताताई महालकर यांच्या माध्यमातून आपल्याला ही कथा मिळाली असून आपण त्यांचं सत्कार करावं आपलं कर्तव्य आहे. आणि पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. त्यामुळं मी अशी विनंती करतो, शेवटी मावशीला विनंती करतो की आपण योग्य सत्कार करा.
शंकराच्या शिवमहापुराण कथेमध्ये अगदी शिवकथेची सेवा स्वीकारत योगिताताई महालकर आपण आपल्या अंतःकरणातली शिवभक्ती इथे दाखवलेली आहे आणि खरं तर कौतुकाची गोष्ट आहे. आपण ही सेवा स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं श्रोत्यांच्याही जीवनामध्ये तुम्ही हे कथाश्रवणाचं सुख, हे पुण्य त्यांच्या पदरी घातलेलं आहे. कथा ऐकण्यासाठी जेवढे भाविक बसतील ना, त्या सगळ्यांच्या पुण्याईतला छोटासा वाटा तुमच्याही जोडीमध्ये, तुमच्याही पदरामध्ये पडणार आहे. कारण आपण समाजाला सेवादान देतो, अनेक प्रकारचं दान करत असतो, मदत करत असतो, पण हे ज्ञानदानाची सेवा करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ईश्वराच्या कृपा आशीर्वादानं, त्याच्या परमकृपेनं हे तुम्हाला प्राप्त झालं. आपलं मनापासून कौतुक. भगवान भोलेनाथाच्या या कथेमध्ये आपण प्रवेश करणार आहोत. खरं तर कुठल्याही प्रकारचा सत्संग असेल, तो सत्संग श्रवण करण्यासाठी, त्या सत्संगामध्ये रुपयापासून लाखापर्यंत सेवादान देण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुण्याईशिवाय आपल्या जीवनामध्ये सत्कर्म घडू शकत नाही. कथा ऐकण्यासाठी, सेवा करण्यासाठी, झाडून काढण्यासाठी, चटई उचलण्यासाठी, अन्नदान करण्यासाठी, वेळातला वेळ काढून मंडपात बसण्यासाठी, वेळ काढून सेवा करण्यासाठी पुण्यच असावं लागतं. पुण्य नसेल तर इथं आलेली माणसं इथून वापस जाते. काही लोक 2 तास भांडण ऐकतात, पण 2 तासाची कथा ऐकू शकत नाहीत. का ऐकू शकत नाहीत? त्यांचं पुण्य शिल्लक नाही. पुण्य पदरी असल्याशिवाय कथा श्रवणाचं सद्भाग्य प्राप्त होऊ शकत नाही. सत्संग त्याच्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. संत महात्मे उगीच सांगत नाहीयेत. अनंत जन्मी सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होया. खरं सांगते तुम्हाला, भगवंताचं नाव सुद्धा ओठाला यायला अनेक जन्माचं पुण्य लागतं. पुण्याईशिवाय आपल्या जीवनामध्ये सत्कर्म, सेवा, साधना, उपासना या गोष्टी घडू शकत नाही.
आणि जन्मांतरी भवेत पुण्यम, जन्म जन्मांतरीच्या पुण्याने सत्संग जीवनामध्ये लाभत असतो. तुम्हाला धन किती मिळणार, फिरायला गाड्या, बँक बॅलन्स, पैसा, व्यवहारातली सगळी गोष्ट तुमच्या प्रारब्धानं तुम्हाला मिळणार. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीनं. व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रारब्धानं मिळणार आणि परमार्थातल्या सेवेच्या गोष्टी तुमच्या पुण्याईनं प्राप्त होणार. तुम्ही पुण्यवान आहात, भाग्यवान आहात आपण सगळी मंडळी, की तुमच्या जीवनामध्ये हे कथा श्रवणाचं एवढं मोठं सद्भाग्य. आणि सध्याचा काळ हा पूर्ण शिवभक्तीचा काळ आहे. जी मंदिरं वर्षांवर्षापासून, ज्या मंदिरामध्ये लोक महादेवाच्या मंदिरात मागच्या काही काळात गर्दी कमी झाली होती, लोक जात नव्हती, नको ती लोक तिथे बसलेली असायचे, जाणाऱ्याला टेन्शन यायचं आणि तिथे मग कुठे जुगार खेळणं, कुठे काय करणं, असला प्रकार, मच्छर, खराब, अगदी अस्वच्छता, असं शिवमंदिरांची अवस्था झाली होती. पण भारतभर किंवा भारताच्या बाहेर शिवभक्तीचा खूप मोठा प्रभाव ज्यांनी निर्माण केला असे श्रद्धेय पंडित प्रदीपजी मिश्रा, त्यांच्या कथेच्या प्रभावानं लोकांना भक्ती कशी करावी ते तर कळालंच, पण पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेच्या प्रभावानं परिणाम असा झाला, लोक शिवभक्ती करत गेली आणि लोकांच्या जीवनातल्या अडचणी संपत गेल्या. आणि नवीन तर शिवमंदिर निर्माण झालीच, पण जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि जुन्या मंदिराचं पावित्र्य सुद्धा वाढलं. जुन्या मंदिरांच्या मध्ये मग अखंड दिवा लावणं असेल, रोज महादेवाला पाणी घालणं असेल, या गोष्टी वाढल्या. आणि पंडितजी सांगतात किंवा प्रत्येक कथा सांगते, तुम्ही कोणत्याही कथेचं जर आपल्याला फळ मिळावं असं जर वाटत असेल तर ही कथा किती दिवसाचं अनुष्ठान आहे, हे 7 दिवसाचं अनुष्ठान आहे. तर 7 दिवस तुम्ही अनुष्ठानाला बसा. तुम्ही 7 दिवस कथेचं अनुष्ठान केलं तर या व्यासपीठावर बसून सांगते आणि पंडितजी सुद्धा सांगतात की तुम्हाला कथा श्रवणाचं फळ 100-101% प्राप्त होणार. पण तुम्ही सुद्धा ते अनुष्ठान पवित्र मनानं केलं पाहिजे. आता पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी दांडी मारली, तिसऱ्या दिवशी आले, चौथ्या दिवशी गायब. पण तुम्ही जर असं अधूनमधून येणं असेल, वेळ मिळेल तसं जाणं असेल, वेळ नाही भेटलं की निघून जाणं असेल, यानं आपल्याला त्या कथा श्रवणाचं फळ मिळू शकत नाही. हा, कथा ऐकायला मिळेल, शिकायला मिळेल, पण फलच पाहिजे असेल तुम्हाला, काही संकल्प मनामध्ये धरून जर बसला असेल तुम्ही, तर कथा व्यास गादीवर येण्याच्या अगोदर तुम्ही इथे बसलेले पाहिजे आणि व्यासपीठावरनं कथा व्यास उतरल्यानंतर तुम्ही निघून गेले पाहिजे. एवढं जर तुम्ही 7 दिवसामध्ये सांभाळाल तर या व्यासपीठाला, या गादीला, या शिव महापुराण कथेला तुमची जी इच्छा आहे ती द्यावीच लागेल, पूर्ण करावीच लागेल. ही तुमची माझी ताकद नाही, या ग्रंथाची, या कथेची, या कथासत्राची ताकद आहे ती. म्हणून 7 दिवस. आणि पंडितजीचे तर वैशिष्ट्य आहे, कितीही मंडप दिले तरी कमीच पडतात त्यांच्या कथेला. आणि मंडपाच्या बाहेर उन्हात अंगाला घामाच्या धारा वाहतात, अशा अवस्थेत सुद्धा लोक भक्तिभावानं कथा श्रवण करतात. म्हणून ह्या कथेचं पूर्ण फल आपल्याला प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल तर भगवान शंकराच्या चरणावरती श्रद्धा ठेवून वक्ता कोण आहे याचा विचार न करता कथा कोणाची आहे, माझ्या भगवान भोलेनाथाची कथा आहे, ती भक्तीनं श्रवण करा, श्रद्धेनं श्रवण करा. आता ही कथा तर पंडितजीच्या मुखातून, अनेक कथाकारांच्या मुखातून आपण खूप वेळा ऐकतोय. मग ती ऐकलेलीच कथा पुन्हा पुन्हा ऐका का? कथा ऐकण्याची गोष्ट आहे, ती ऐकायची. आणि ऐकल्याचा परिणाम काय होतो? श्रवणे उपजे सद्भाव. श्रवण केल्यानंतर भक्तिभाव निर्माण होतो. काही लोक म्हणतात मोबाईलवर पण कथा आहे, मी मोबाईलवर ऐकू. मोबाईलवर सुद्धा कथा ऐकावी, पण लाईव्ह मध्ये प्रत्यक्षात व्यासपीठाच्या समोर बसून कथा ऐकण्यामध्ये जो भाव आहे तो मोबाईलवर निर्माण होत नाही पाहिजे तसा. म्हणून तर पंडितजीच्या कथेला प्रचंड गर्दी असते, त्यांच्या खूप कथा मोबाईलवरती आहे, मोबाईलवर सुद्धा लोक ऐकतात. पण तिथे वास्तव लाईव्ह कथेला एवढी गर्दी का? तर समोर बसून वक्ता आणि श्रोता, वक्त्याची नजर व्यास गादीवर बसलेल्या त्या महात्म्याची नजर चुकून तरी आपल्यावरती पडेल,
त्यांच्या मुखातून बाहेर निघालेले शब्द या पवित्र जागेवर थेट आपल्या कानापासून अंतकरणापर्यंत जातील आणि योग्य फल आपल्याला प्राप्त होईल. म्हणून कथा मंडपात बसून श्रवण केली पाहिजे. श्रवणे उपजे सद्भाव, श्रवणे उपजे सद्भाव. ऐकल्यानंतर सद्भावना निर्माण होते. सद्भावे प्रगटे देव, आणि सद्भाव जागा झाला की देव दूर नाही, इथेच त्या ईश्वराचं प्रागट्यकरण होत असतं. म्हणून कथा आपण सगळ्यांनी भक्तिभावानं श्रवण करावी. आता या 7 दिवसाच्या कथेमध्ये आपल्याला काय काय बरं ऐकायला मिळणार आहे त्याचं थोडंसं चिंतन करायचं आपल्याला. विश्वातलं सगळ्यात पहिलं शिवलिंग कुठे निर्माण झालं, कुठे प्रगट झालं, हे आपण शिवमहापुराण कथेमध्ये ऐकणार आहोत. विश्वातली शंकराची पहिली पूजा कोणी केली, पहिला पुजारी कोण, पहिला उपासक कोण, पहिला शिवभक्त कोण, हे सुद्धा ऐकायला मिळणार. शिवलिंगावरती पाणीच का बरं घालतात? तांब्याभर पाण्यानं हा देव प्रसन्न होतो. का बरं? या देवाला पंचामृत फार प्रिय आहे. हे पंचामृत कशानं बनतं? तर देवाला शंकराला पंचामृत घातल्यानंतर आमचा संसारिक लोकांचा काय फायदा, हेही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. शिवलिंगावरती पाणी घालतात, मग ते कोणत्या वेळेत घातलं पाहिजे? फक्त सकाळीच घालावं का सायंकाळी आम्ही जावं का मध्यरात्रीला जावं? बरं, महादेवाला पाणी घालतात, तेच पाणी जर इतर देवांच्या मंदिरात घेऊन गेलात तुम्ही तर पुजारी तुम्हाला मंदिरात येऊच देणार नाहीत. पाणी घेऊन आल्यानंतर मंदिराच्या बाहेर उभे करतील. मग महादेवाच्या मंदिरात तसं कोणी आपल्याला अडवणार आहे का? तर पाणी का घालतात आणि कोणत्या वेळेस घातलं पाहिजे याचंही चिंतन तुम्हाला या 7 दिवसाच्या कथासत्रामध्ये ऐकायला मिळणार आहे. पुढे आपल्याला ऐकायला मिळणार आहे की भगवान श्री शंकराला बेलाचं पान वाहतात. या बेलाचं पान वाहतात. बेलाच्या पानाला देवाला अर्पण करत असताना, शिवलिंगावरती अर्पण करत असताना सुईचं व्हावं की उलटं व्हावं, नेमकं कसं व्हावं? बेलाचं पान म्हणजे पूर्ण काटेरी झाड असतं. ते एक बेलाचं पान काढायला जावं तर काटे टोचण्याची भीती. मग मनात इच्छा असते आम्हाला 1008 21,000 बेलपत्र व्हायची. मग एका पानाला जर एक काटा टोचत असेल तर 108 पानं तोडत असताना 108 वेळा काटा टोचेल आपल्याला. मग काटे आपल्याला टोचवून घ्यावेत का ते पानं तोडावीत? नेमका आपला तो संकल्प कसा पूर्ण होणार? मग त्याच्यासाठी बेलपत्रावरती असं नेमकं काय आम्ही लिहावं की जेणेकरून एक बेलाचं पान वाहिलं की अनेक बेलपत्र वाहण्याचं पुण्यफल प्राप्त होईल, हे तुम्हाला ऐकायला मिळेल. पण आज नाही, या 7 दिवसाच्या कथेमध्ये. म्हणजे पहा, तुम्हाला काय काय ऐकायला भेटणार आहे त्याची फक्त मी अनुक्रमणिका सांगते. आणि ही अनुक्रमणिका ऐकल्यानंतर ही एवढं तुम्हाला आणि याहीपेक्षा अधिकच ऐकायला मिळणार आहे. प्रसंगानुसार मी बोलत जाणार आहे. याहीपेक्षा जास्त ऐकायला मिळणार आहे. मग हे सगळं तुम्ही श्रद्धेनं श्रवण करावं. याच्यातला एकही भाग तुमचा चुकू नये आणि तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळावं. याच्यासाठी काय काय श्रवण करणार? महादेवाला भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा, घास, रूट का बरं वाहतात? हे भांग, धोत्रा, शमीपत्र, दुर्वा, घास, रूट कुठे निर्माण झाली? महादेवाला किती मुख आहेत? महादेवाच्या मुखातून निर्माण झालेले 5 मंत्र ते कोणते आहेत? शंकराचे किती रूप आहेत? शिवलिंगांचे किती प्रकार आहेत? महादेवाला तुळशीचं पान चालतं की नाही? तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवावा का नाही? मग जर ठेवायचं असेल तुळशीचं पान महादेवाला चालतं की नाही? पण कधीतरी आम्ही महादेवाला तुळससुद्धा वाहिलेली पाहिली. तो दिवस कोणता बरं असेल? मग त्या दिवशी तुळशीचं पान वाहिल्यानंतर आमचा काय फायदा होणार आहे? या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. 12 ज्योतिर्लिंगाची कथा. भगवान श्री शंकराच्या जटेमध्ये गंगा आहे आणि मांडीवरती पार्वती आहे. या दोघी सख्या बहिणी आहेत पण सवती आहेत. दोघींचं जमतंच कसं? अजून भांडण का बरं झालं नाही त्यांच्यामध्ये? नेमकं काय कारण आहे? कार्तिक स्वामी हे पार्वतीचे पुत्र आहेत का गंगेचे पुत्र आहेत? याचीही कथा आपल्याला ऐकायला मिळेल. कार्तिक स्वामी गणपती बाप्पा यांच्या जन्माची कथा. गणपती बाप्पाला विश्वातला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. कसा प्राप्त झाला ते सुद्धा ऐकायला मिळणार आहे.
महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर कोणत्या दिशेला तोंड करून आपण पूजा करण्यासाठी बसावं, महादेवाची पूजा कशा पद्धतीने करावी हेही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. महादेवाची पूजा केल्यानंतर महादेवाला प्रदक्षिणा घालावी का न घालावी, बरं का घालू नये याच्या पाठीमागचं कारण काय हेही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. गणपती बाप्पाला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला, मग महादेवानं 2 लेकरामध्ये भेद केला का? मिळून सगळी 2च लेकरं आहेत, एक कार्तिक एक गणेश. पण असं सांगतात कुठेतरी ग्रंथामध्ये महात्मा मंडळीच्या मुखातून ऐकलेलं आहे की महादेवाला एकूण 13 लेकरं आहेत, आपल्याला फक्त 2च माहिती. मग त्या 5 कन्या आहेत महादेवाला, त्या 5 कन्या कोणत्या, त्यांचं नामस्मरण केल्यानंतर आमचा काय फायदा होणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 7 दिवसाच्या कथेमध्ये ऐकायला मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला 7 दिवस 2 वाजले की इकडे यावं लागेल, कथेत बसावं लागेल आणि कथेमध्ये बसल्यानंतर पूर्ण कथा सावध चित्तानं ऐकावी लागेल. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं आपण कथेमध्ये बसलो आणि कथा चालू झाली की लगेच आपल्याला समाधी लागते. मग समाधी नको लागायला, जर समाधी लागली तर काय ऐकलं काहीच कळणार नाही, कथा कानात नाही डोक्यावरून निघून जाईल. आणि मग घरचे विचारतील, आई ताई अक्का कशी झाली बरं कथा, खूप गोड होती कथा, साखर झोपेपेक्षा गोड होती. मग तसं नको व्हायला, म्हणून ही पूर्ण कथा आपल्याला सावध चित्तानं ऐकायची का, या कथेतून आपल्याला पूर्ण फल प्राप्त करायचं आहे, भगवान शंकराच्या कृपेला पात्र व्हायचं आहे. म्हणून आपण अगदी व्यवस्थितरित्या ही कथा श्रवण करण्याचं काम करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगेन मी माझ्या ताई दादांना तुम्हाला, महादेवासारखा देव नाही, अतिशय भोळा देव आहे. आणि महादेव या पृथ्वीचे मालक आहेत, महादेव या पृथ्वीचे मालक आहेत. मालकाला आपण मान दिला पाहिजे, घरातल्या प्रमुखाचा जसा आपण मान ठेवला पाहिजे तसा पृथ्वीच्या मालकाचा देखील आपण सन्मान केला पाहिजे. काही लोक म्हणतात आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत, शंकराला मानत नाही. काही म्हणतात आम्ही देवीचे भक्त आहोत, महादेवाला मानत नाही. कुणी म्हणतात आम्ही गणपती बाप्पांचे भक्त आहोत, आम्ही महादेवाला मानत नाही. महादेवाच्या मंदिरासमोरून जातात पण महादेवाला नमस्कार सुद्धा करत नाहीत. महादेव म्हणतात आता मला पाहून किती तोंड लपव, या गल्लीतून काय त्या गल्लीतून मला तोंड चुकवून तू जा, पण शेवटी तुला माझ्याकडेच यावं लागणार आहे. शेवट कुठे आपलं, मालकाजवळ जावं लागतं आपल्याला. आयुष्याची यात्रा संपल्यानंतर आपली गाठ आहे महादेवासोबत स्मशानामध्ये. मग कुठेही नाही आपण, वैकुंठ नाही आणि सत्य लोक नाही, कुठेच नाही, स्मशानामध्ये. स्मशान भगवान भोलेनाथाच्या वास्तव्याचं ठिकाण, मग तिथे जावं लागतं. पण महादेव म्हणतात आयुष्यभर किती तोंड लपव माझ्यापासनं आणि शेवटी तुला माझ्याकडे यावं लागेल, तेव्हा तर माझी गाठ घेशील ना. म्हणून मालकासोबत कधीही विरोध घ्यायचा नाही, मालकाला कधी आपण क्रॉस चालायचं नाही, त्यांचा सन्मान करायचा, त्यांचा आदर करायचा, श्रद्धा ठेवायची. या पृथ्वीचे मालक महादेव आहेत आणि सर्व देवता महादेवाला मान्यता देतात. खरं तर भगवान श्री विष्णू आणि महादेव दोघांचं खूप प्रेम आहे, दोघांना एकमेकाशिवाय जमत नाही. अनेक शास्त्रामध्ये प्रमाण सांगितलेले आहेत, साधू संतांनी पुरावे दिलेले आहेत. हरिहरा भेद
हरी हरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. जसं नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा, तसं दोघांचं स्वरूप आहे. एक शरीर आहे, पण उजवा भाग डावा भाग जसा आहे तसे भगवान श्री शंकर आणि विष्णू आहेत. दोघांना एकमेकाशिवाय जमत नाही. एक दिवस महादेव म्हणतात, भगवान विष्णू, किती दिवस झाले तुम्ही मला भेटायला आलाच नाही, मला भेटायला या. विष्णू राहतात वैकुंठात, शंकर राहतात कैलासामध्ये. पृथ्वीवर, या पृथ्वीचे मालक कैलास त्याच्यावरती आहे, पहाडी आहे, तिथे भगवान भोलानाथ राहतात. महादेव म्हणतात, भगवान मला भेटायला या. विष्णू भगवान म्हटले, देवा भोलेनाथा, मी भेटायला आलो होतो, पण जवळ आलो पृथ्वीच्या, आणि पृथ्वीवर पाय कुठे ठेवू हेच मला कळना. म्हणे का? म्हणे तुम्ही पृथ्वीचे मालक आहात, पृथ्वीचे स्वामी आहात. म्हणे हा बरोबर आहे, पण पाय ठेवायचं का बरं तुम्हाला कळलं नाही? म्हणे पृथ्वीवरच्या प्रत्येक दगडामध्ये मला शंकराचं दर्शन झालं. हर कंकर में शंकर समाये है. मातीच्या कणाकणामध्ये भगवान शंकराचं वास्तव्य आहे. पृथ्वीवरचा असा एकही दगड नाही, अशी एकही शिळा नाही की ती शिव स्वरूप नाही. प्रत्येक मातीच्या कणात, दगडामध्ये, वाळूच्या कणाकणामध्ये शंकर विराजमान आहेत. मग पाय ठेवू तर कुठे ठेवू? काय शिवलिंगावर ठेवू पाय? मला पाय ठेवायला जागा मिळाली नाही, म्हणून भोलेनाथ मला तुमच्याकडे येता येईना. या पृथ्वीवर पाय कुठे ठेवू ते कळेना. भोलेनाथ म्हटले, देवा काही सांगू नका, भेटायला या. म्हणे महादेवा येतो मी, पण पाय ठेवायचा कुठे ते समजत नाही. त्यावेळेला महादेवानं सांगितलं, नारायणा, असं रूप धारण करा की ज्या शरीराला पायच नसतील, पाय नसलेलं शरीर धारण करा, मग मला भेटायला या. म्हणजे मला भेटायला येताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा संकोच तुमच्या मनात निर्माण होणार नाही. मग विचार करू लागले नारायण, पाय नसलेलं शरीर कोणतं? कोणता प्राणी, कोणता जीव आहे असा की बिना पायाचा पळतोय? कोण आहे? रांजणगाव, पाय नसलेला देहधारी जीव म्हणजे साप आहे. आणि पाय नसताना सुद्धा माणसापेक्षा जास्त वेगानं पळतो. किती वेग आहे सापाला? श्री नारायणानं सर्परूप धारण केलं आणि सापाचं रूप धारण करून ते पृथ्वीवरती आले. महादेवाला एवढा आनंद झाला. महादेव म्हणतात, माझे नारायण सर्परूपामध्ये मला भेटायला आले. एवढा आनंद झाला श्री शंकराला. शंकर सुद्धा धावत निघाले. आपल्या अंतःकरणातला पाहुणा जेव्हा आपल्याला भेटायला येतो ना, तेव्हा आपण हातातली कामं टाकून पळत जातो, त्यांचा आदर सत्कार करतो. लेकबाळ असेल तर कडकडून मिठी घालतो, मैत्रीण असेल तर गळ्यात पडतो, मित्र असेल तर गळा भेट घेतो आपण. तसं भगवान श्री नारायण आपल्याला भेटण्यासाठी सर्व रूपात आले. महादेवाला एवढा आनंद झाला की भगवान भोलेनाथानं सगळं हातातलं टाकून दिलं आणि नारायणाला सर्व रूपात असं हातात धरलं आणि आपल्या गळ्यामध्ये घातलं, कडकडून मिठी घातली. उमापती महादेव की महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे तो कोण आहे? श्री नारायण आहे, श्री विष्णू स्वरूप आहे. म्हणून तर बऱ्याच वेळेला शिव मंदिरात जर साप निघाला तर जुनी लोक सांगतात, मारू नका, त्याला जाऊ द्या. का? ते दोघांचा जीव एक आहे.
नारायण आणि श्री शंकर, विष्णू आणि भगवान शिव, दोघे उजवे वाम भाग, तुका म्हणे एकचे अंग. दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाही. महादेवाच्या गळ्यात साप आहे, तसं तर महादेवाच्या दंडामध्ये पण साप आहे, जटेला साप आहे, त्रिशूलला एक साप आहे, कानामध्ये जटेला साप, कमरेला साप, अंगावरती 5 ठिकाणी सर्प आहेत महादेवाच्या. मग महादेवाच्या अंगावर जे 5 सर्प आहेत ते कोण बरं आहेत? तर त्या महादेवाच्या कन्या आहेत, त्या महादेवाच्या मुली आहेत. त्यांची नावं जया, विषहरा, शामलीवारी, देव आणि दाऊतली. पंडित प्रदीपजी मिश्राजी महाराजांनी सांगितलेलं आहे, ज्या लोकांना मध्यरात्रीला झोप येत नसेल, ज्यांचा झोपेची जी सायकल आहे ती जर बिघडलेली असेल, 2-2 गोळ्या खाऊनही झोप येत नसेल, तर पंडितजीने सांगितलंय महादेवाच्या या ज्या कन्या आहेत, झोपण्या अगोदर या कन्यांचं स्मरण करा. चमच्यानं हातावरती पाणी घ्या आणि महादेवाच्या मुलीचं नाव घ्या. महादेवाच्या मुलीचं स्मरण करा. जया, पाणी घेतलं असं हातावर आचमन, पाणी घेऊन आचमन करायचं. जया, पुन्हा पाणी घ्या, आचमन करा. विषहरा, पुन्हा पाणी घ्या, आचमन करा. दाऊतली, पुन्हा पाणी घ्या, आचमन करा. देव, पुन्हा पाणी घ्या. शामलीवारी म्हणा, आचमन करा. 5 मुलींचं नाव घ्या आणि 11 वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय याच्यापैकी जो मंत्र तुम्हाला व्यवस्थित म्हणता येईल त्या मंत्राचा जाप करा. तसं तर पंडितजीचा खूप भर श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्रावरती आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणावं, पण श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणण्यासाठी तोंडातले 32 हजार असावे लागतात. या 32 पैकी एक जरी गैरहजर असेल तर श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायला थोडंसं जड जातं, कारण जिथे दात पडलेला तिथूनच हवा निघून जाते. मग ते श्री शिवाय नमस्तुभ्यम मंत्र कसा म्हणायचा? मग ज्यांच्या तोंडातले दात पडलेले आहेत, 32 पैकी काही रिटायर आहेत, तर त्यांनी काय करायचं? ओम नमः शिवाय. दाता नसलेला माणूसही व्यवस्थित म्हणाल. मग 11 वेळा ओम नमः शिवाय म्हणून आचमन करा. आचमन म्हणजे पाणी घ्यायचं हातावर, शंकराचं स्मरण करून पाणी घ्यायचं. आणि सांगितलंय पंडितजीनं, कसल्याही प्रकारचा निद्रानाशाचा तुम्हाला त्रास असू द्या, निद्रानाश, झोपेच्या भंगतेचा काहीही तुम्हाला त्रास असू द्या, त्या त्रासातून तुमची मुक्तता होईल. काही लोकांचं असं असतं, 2-2 गोळ्या खाऊन झोप येत नाही. आता महाराजांनी सांगितलंय, हातावर पाणी घेऊन घ्यायचं, महादेवाच्या मुलींचं नाव घ्यायचं. जया, आचमन केलं. विषहरा, आचमन केलं. दाऊतली, आचमन केलं. शामलीवारी, देव, नामस्मरण केलं आणि खूप झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोपच येईना. मला सांगा, तुम्ही पाणी घेतलंय, आचमन केलंय, नामस्मरण केलंय, पण शंकराची मूर्ती डोळ्यासमोर किंवा शिवलिंग नजरेसमोर आणून असं तुम्ही झोपल्यानंतर असं त्या शिवमूर्तीला डोळ्यामध्ये साठवून एकाग्र होण्याचा प्रयत्न केलाय का? आचमन तर केलंय, पण डोक्यात चक्कर चालू. उद्या आपल्याला हे काम करायचंय, उद्या आपल्याला इकडे जायचंय, तिकडे जायचंय. आज यानं माझं असं असं केलं, मी उद्या त्याला तसं तसं करणार. ही जर डोक्यामध्ये व्यावहारिक चिंतन चालू असतील तर तुम्ही किती 33 कोटी देवाचं नाव जरी घेऊन पाणी पिला तर झोप येईल काय? तुम्ही नाव घेत आहात देवाचं, याचा अर्थ तुम्ही त्या स्वरूपाला एकाग्र व्हा. व्यवहारातल्या दिवसभरातल्या ज्या काही घडामोडी तुमच्या जीवनात घडल्या, भले तुमचं शेजारणीसोबत भांडण झालं असेल, सासू सुनेचं घरात वाद झाला असेल, किंवा जावेचं जमलं नसेल, हे काही घडलं असेल, ते सगळं बाजूला ठेवून तुम्हाला शंकराचं स्वरूप डोळ्यामध्ये आठवायचंय, शिवलिंग डोळ्यासमोर उभं करायचंय किंवा शिवमूर्ती डोळ्यासमोर उभी करायची. आणि शिवमूर्ती डोळ्यासमोर उभी करून श्वासावर ओम नमः शिवाय, श्वासावर, तोंडानं म्हणू नका, श्वासावर ओम नमः शिवाय असं म्हणा. नाही तुम्हाला झोप लागली तर पुन्हा मला बोला, पण तुम्हाला तिथे एकाग्र व्हावं लागेल. सांसों की माला में सिमरूं में
पी का आपण भगवान श्री शंकराचं श्वासावर स्मरण करावं, शंकराचं रूप डोळ्यामध्ये साठवावं आणि मग कसल्याही प्रकारचा झोपेचा त्रास असेल तर तो तुमचा त्रास नष्ट होईल. ही ताकद तुमची किंवा माझी नाहीये, ही भगवान भोलेनाथाच्या उपासनेची भक्तीची ताकद आहे. या शिव महापुराण ग्रंथाच्या आरंभी कोणताही ग्रंथ असेल अगोदर त्या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं जातं की हा ग्रंथ ऐकल्यानंतर आम्हाला फल काय मिळणार, काय फायदा आहे शिवपुराण कथा श्रवण करण्याचा.
आणि पहा, शिवमहापुराण 24,000 श्लोकांचा हा ग्रंथ आहे. 24,000 श्लोकाचं चिंतन 7 दिवसाच्या कथेमध्ये होत नाही. एवढा मोठा हा विस्तृत ग्रंथ आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की या ग्रंथाला सांगणारा वक्ता बदलला की कथा त्याच असतात, पण सांगण्याचं स्वरूप बदललेलं असतं. म्हणजे जसं की भाजीचं साहित्य एकच असतं, पण बनवणारी अन्नपूर्णा बदलली की त्याची चव बदलते. पदार्थ सगळे तेच असतात, तेल, मीठ, मिरची, शेंगादाणे, मसाला काय असेल सारखाच आहे, पण बनवणारी व्यक्ती बदलली की चव बदलते. तशातला भाग आहे. कथा तर एकच असते, पण सांगणारा वक्ता बदलला की त्या कथेतला गोडवा सुद्धा बदलत असतो, त्यातला भाव वेगळ्या पद्धतीने मांडला जातो. म्हणून तुम्हाला काही पंडितजीच्या अंगानं काही ऐकायला मिळेल, काही कथा वेगळ्या रंगानं वेगळ्या स्वरूपामध्ये ऐकायला मिळतील, पण उद्देश एकच आहे की शिवमहापुराण या ग्रंथाचा भाव तो आपल्यापर्यंत पोहोचावा, कथा श्रवणाचं फल तुम्हाला प्राप्त व्हावं, शिवभक्तीचं स्वरूप तुमच्या लक्षात यावं आणि कथा ऐकून तुमचं जीवन कृतार्थ व्हावं, एक जगण्याची नवीन दिशा प्राप्त व्हावी, जीवनातल्या अडचणी संपाव्यात, याच्यासाठी तुम्ही कथा भाग जो ऐकत आहात तो फक्त श्रद्धेनं श्रवण करा. पहा, सर्वात प्रथम या शिवपुराणची रचना भगवान श्री शंकरानं स्वतःच्या मनामध्ये केली. हे शिवपुराण मनामध्ये निर्माण केलं. मनामध्ये निर्माण झालेलं शिवपुराण हे कुणाला द्यावं बरं आपण? तर महादेवानं नंदी महाराजांना बोलावलं. नंदी बाबांना सांगितलं, या तुम्हाला ही शिवपुराणची कथा सांगतो. आणि महादेव स्वतः शिवपुराण ही कथा नंदी महाराजांना सांगू लागले. पण नंदी महाराजांना सांगत असताना नंदी बाबा कथा ऐकतायत, भगवान शंकर सांगतायत, तेवढ्यात ब्रह्मदेव तिथे आले आणि कथा ऐकायला येऊन बसले. म्हणजे जसं की कथाकार कथा सांगतात यजमानाला, कथेचे यजमान जे आहेत त्यांना कथा सांगत असतात, पण कथेच्या यजमानासोबत आपण जशी इतर मंडळी कथा ऐकायला येऊन बसतो श्रोत्याच्या रूपामध्ये, तसंच ब्रह्मदेव कथा ऐकायला येऊन बसले. आणि कथा ऐकायला बसल्यानंतर जी कथा नंदी महाराजांनी ऐकली तीच कथा ब्रह्मदेवाने ऐकली. ब्रह्मदेवानं ऐकलेली कथा ती नारदजीनं ऐकली ब्रह्मदेवाकडं. नारदजीनं ती कथा व्यासांना सांगितली. व्यास महाराजांनी जी कथा श्रवण केली त्याचा ग्रंथ बनवला, ती सूत महाराजांना सांगितली आणि सूत महाराजांच्याकडनं ही शिवमहापुराण कथा तुम्हाला आम्हाला सर्वांना श्रवण करायला मिळाली. म्हणून 88,000 ऋषी आहेत आणि 88,000 ऋषींना एकच काम आहे, भगवान श्री शंकराचं भगवान परमात्माची भक्ती करणं, शास्त्र श्रवण करणं. 88,000 ऋषी सूत महाराजांना म्हणतात, सूतजी आम्हाला अशी एक अद्भुत कथा सांगा की जी कथा ऐकल्यानंतर संसारिक माणसाचं प्रपंच करत करत त्याचं कल्याण झालं पाहिजे. थोडीशी भक्ती करूनही त्या माणसाचं भलं व्हावं अशा देवाची कथा मला सांगा. 88,000 ऋषींचा हा प्रश्न ऐकला आणि सूतजींनी सांगितलं, असा एकच देव आहे की तो कमी सेवा घेतो, जास्त फळ देतो. लोकांचा संसार सुंदर होऊन त्यांचा परमार्थ सुद्धा सफल करण्याची ताकद भगवान श्री शंकराच्या भक्तीमध्ये आहे. आम्ही तुम्हाला शिवमहापुराण कथा सांगतो. आणि मग शिवमहापुराण कथा या 88,000 ऋषींना श्रवण करायला मिळाली. तसं तर व्यासांनी 18 पुराणांची रचना केलेली आहे. पद्मपुराण, विष्णू पुराण, शिवपुराण, भागवत पुराण, भविष्य पुराण, नारद पुराण, अग्नेय पुराण, ब्रह्मवैवर्तक पुराण, लिंग पुराण, वराह पुराण, वामन पुराण, कूर्म पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, स्कंद पुराण, ब्रह्मांड पुराण, शिवमहापुराण. 18 पुराण आहेत. 18 मुख्य पुराण आहेत आणि काही उपपुराण आहेत. तर त्याच्यामध्ये
शिव महापुराण या ग्रंथाचं महात्म्य नेमकं काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. शिव महापुराण या ग्रंथामध्ये 7 संहिता आहेत, 24,000 श्लोक आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटी रुद्र संहिता, कैलास संहिता, वायव्य संहिता आणि उमा संहिता, 7 संहिता आहेत. 24,000 श्लोकांचा हा ग्रंथ आहे. एका श्लोकाचं चिंतन करावं, एक श्लोक कानावर पडावा तर आपल्या जीवनातलं दुःख संपून जावं, एवढं सामर्थ्य या शिव महापुराण ग्रंथाच्या श्लोकामध्ये आहे. ऐका, शिव महापुराण या ग्रंथामध्ये शिव महापुराण ग्रंथाचं महात्म्य सांगत असताना सगळ्यात पहिले एका पुरुषाची कथा सांगितलेली आहे. मृत्यूलोकामध्ये एका नगरीमध्ये एका परिवारामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो देवराज कुकर्म करणारा होता. आई वडिलांचे शब्द सांभाळायचे नाही, मनाला येईल तसं वागायचं. माझ्या ताई दादांनो, माझ्या काही बोलण्याकडे लक्ष द्या. मनाच्या मागे जाणाऱ्याची हानी होते आणि शास्त्राच्या मागे चालणाऱ्या किंवा संतांच्या विचारांना जगणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये सगळी अनुकूलता निर्माण होत असते, त्यांचं जीवन यशस्वी होत असतं. आणि जी लोक मनाच्या मागे जातात, म्हातारपणी त्यांना अपयश आणि पश्चातापाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. केवळ एक पश्चाताप का, तारुण्य चुकले म्हणून म्हातारपणामध्ये त्यांना पश्चाताप सहन करावा लागतो. आपलं जीवन यशस्वी व्हावं याच्यासाठी मनोमार्गी गेला तो तेथेच मुकला. मनाच्या मागे कधी जाऊ नका. जीवनामध्ये चांगल्या लोकांना आदर्श ठेवा. जीवनामध्ये साधू संतांकडे पाहून जगा. शास्त्र काय आहेत ते वाचा. तुम्ही स्वतःच्या संसारासाठी 24 तासाचा वेळ देता, काम करता, उद्योग करता, व्यापार करता, व्यवसाय करता, खूप कष्ट करता, सगळं करता. तुम्ही खायला वेळ देता, आरामाला वेळ देता, फिरायला वेळ देता, मित्रांना वेळ देता, गप्पा गोष्टीला वेळ देता, टीव्ही पाहायला वेळ देता, स्वतःच्या शृंगाराला वेळ देता, शॉपिंगला खरेदीला वेळ देता. मग देवधर्माला वेळ का देत नाही या प्रश्नाचं उत्तर द्या मला. तुम्ही सगळ्या गोष्टीसाठी वेळ काढता आणि देवधर्माचा विषय आला, कथा ऐकण्याचा विषय आला, पूजा पाठ करण्याचा विषय आला, कुठे तीर्थावर जाण्याची वेळ आली, घरातल्या नित्य हरिपाठाची वेळ आली, तर आपण म्हणतो वेळच नाही, त्याच्यात आमचा वेळ जातोय. वेळ नाही जात नाही, तो टाइमपास नाही. तुमच्या दिवसभराची ती ऊर्जा आहे. एक 10 मिनिट पूजा करा, एक 15 मिनिट पारायण करा. 24 तास तुम्ही संसाराला देता, त्या 24 तासापैकी 10 मिनिट आपल्या दिवसभराच्या ऊर्जेसाठी द्यायला काही अडचण नाहीये. 5 मिनिटात पूजा करा आणि 5 मिनिट पारायण करा, ज्ञानेश्वरी वाचा. तुमचा स्वयंपाक करता करता हरिपाठ म्हणा, स्नान करता करता हरिपाठ म्हणा. तुम्हाला असं वाटतंय ना, आमची कामाची वेळ आहे, आमची वाया चालली वेळ, आम्ही कामाची वेळ हरिपाठाला देऊ शकत नाही. स्वयंपाकाच्या वेळेमध्ये तुम्हाला काही काम नसतं तुमच्या तोंडाला का? स्वयंपाकाच्या वेळेत तोंडाला काही काम असतं? स्वयंपाकाच्या वेळेला कोणत्या इंद्रियाला काम असतं? हातांना काम असतं, तोंडाला काम नसतं. मग या रिकाम टेकड्या तोंडाला त्यावेळेला कामाला लावा. कोणत्या कामाला? देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी. चांगलं तिंबा, कणिक चांगली तिंबा. असोनी संसारी जिभे बेगू करी, आणि वेदशास्त्र वारी बाह्या सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे चपाती लाटा. म्हणजे लाटता लाटता मला चपाती भाजी करा, सगळं करा, पण तोंडानं हरिपाठ करा. तुम्ही पवित्र कर्मासाठी वेळ द्या. भगवंताचं नाव घेऊन स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक प्रसाद तर होईल. जो कोणी खाईल त्याच्या अंगात ताकद येईल, बुद्धीमध्ये सद्विचार निर्माण होतील आणि तुमच्या त्या नित्य नामस्मरणाचा परिणाम, त्या नित्य पूजेचा परिणाम तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी घडतील.
या गादीवर बसून सांगते तुमच्या जीवनामध्ये एकही चुकीची गोष्ट घडणार नाही आणि चुकीचं काही घडायला लागलं तर तुमचा बचाव होईल या गोष्टीमुळे. वाचवल तुम्हाला हे सत्कर्म वाचले. मग किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण जर मेकअपला वेळ देत असो, शॉपिंगला वेळ देत असो, फिरायला वेळ देत असो, गप्पा गोष्टीला वेळ देत असो, मैत्रिणीला तासनतास फोनवर बोलत असो, तर हरिपाठाला वेळ का देऊ नये, पूजापाठाला वेळ का देऊ नये. ज्या गोष्टीमध्ये आपलं भलं आहे त्याला वेळ द्या. जीवनामध्ये आपण आदर्श कुणाला ठेवायचा आहे. ज्ञानोब बरा आहे, तुकोब बरा आहे, शास्त्र, पुराण, ज्ञानेश्वरी, गाथा यांना आदर्श माना, साधू संतांना आदर्श माना. टीव्हीवरती नको त्या सिरियल, नको त्या मालिका पाहण्यात वेळ घालवू नका. त्या सिरियल काढणाराचा उद्देश एक असतो की लोकांपर्यंत काहीतरी चांगलं पोहोचवायचं, पण लोक चांगलं घेत नाहीत त्याच्यातून. सगळे सज्जन नाहीत, सगळे धर्मराजासारखे नाहीत. वाईटातूनही चांगलं घेणारे बरेच दुर्योधनाच्या वंशातले असतात, बरेच हिरण्यकश्यपूच्या कुळातले असतात, त्यांना चांगलं घेता येत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जर चांगलं जगायचं असेल तर मनाच्या मागे जाऊ नका, नको त्याला आदर्श मानू नका. चांगल्या गोष्टींचा आदर्श जीवनामध्ये ठेवा. थोडंसं मोकळं बोलते तुम्हाला, मला माहिती नाही बरं का, मी असं चुकून ऐकलेलं आहे. आपण आपल्या जीवनामध्ये चुकीच्या लोकांना आदर्श मानतो आणि त्यांचं पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. जसं की टीव्हीवरती हिरो हिरोईन यांना आपण आदर्श मानतो आणि ते जसं राहतात ना, जगतात ना, तसं आपण जगण्याचा प्रयत्न करतो. हे चुकीचं आहे. ते का संत आहेत का, ते साधू आहेत का, त्यांना शास्त्र माहिती आहे का? बरं, जरी शास्त्र त्यांनी कुठं ऐकलं असेल, ते जगतात का ते शास्त्र? शास्त्रसंमत ते जीवन जगत नाहीत आणि शास्त्रसंमत जीवन न जगल्या कारणानं त्यांची तर अधोगती आहेच आहे, पण त्यांच्याकडे पाहून जगणाऱ्यांचं जीवन बर्बाद होत आहे. गुटख्याच्या पुढीची जाहिरात करण्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात आणि त्या हिरो हिरोईनना आदर्श मानणारी आपली कार्टी त्यांच्याकडे पाहून त्यांच्यासारखी पुडी तोंडामध्ये सोडण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यासारखी सिगारेट ओढण्याचा प्रयत्न करतात. आपण निघालो कुठे? त्या रमीच्या खेळाची जाहिरात तर एवढीच झाली आहे, मोठे मोठे टॉपचे सगळे सिने स्टार लोक त्याची जाहिरात करतात आणि आपल्यासारखी भोळे बापडी लेकरं, आपल्यासारख्या म्हणजे काही ज्यांना आदर्श कुणाला मानावं हे कळत नाही ना, अशी लोक त्यांच्याकडे पाहून जगतात. मी असं ऐकलंय, मला माहिती नाही पक्क, मंगळसूत्र हे गळ्यामध्ये घालत असतात, पण कुठल्या तरी मालिकेमध्ये ते हातात घातलं तर बऱ्याच पोरीने गळ्यातलं काढलं हातात घातलं. आता मंगळसूत्र काय हातात असतं का? म्हणजे ही किती वाईट गोष्ट आहे. कुठं निघालोय आपण? काय चाललंय काय आपलं? आपण कुणाकडे पाहून जगतोय? यानं आपल्या जीवनाची माती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाग्यवान आहात. भले आपण मुंबई पुण्यासारख्या शहरात राहत नाही, आपण एक 2 नंबरच्या शहरात राहतोय, संभाजीनगर असेल, हे सुद्धा मोठं शहर आहे, पण या शहरात राहून सुद्धा आपण शास्त्र जगतोय, कथा ऐकायला बसतोय, ही खूप मोठी तुमच्या जीवनातली सदाचाराची गोष्ट आहे. का ऐकायला बसलात तुम्ही कथा? तुम्हाला टीव्ही पाहावी वाटते, तुम्हाला सुद्धा त्या हिरो हिरोईन्सकडे पाहून आपतसं जगावंच वाटतंय? नाही, तुम्हाला कळतंय चांगलं काय आहे, चुकीचं काय आहे, काय जगलं पाहिजे, काय कुणाकडनं शिकलं पाहिजे, जीवनामध्ये आदर्श कुणाला मानलं पाहिजे, ही गोष्ट तुम्हाला कळते. या बाबतीमध्ये तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे कळतात. माझ्या ताईनं शास्त्र काय सांगतंय त्या पद्धतीने माणसानं जगलं पाहिजे. माझ्या ताईनं, मी परत कधीतरी बोलताना विसरून जाईल सांगताना तुम्हाला, सगळ्या माता माऊल्यांनी लक्षात ठेवायचंय, आपल्या घरातलं सगळं वातावरण मंगलमय राहावं असं जर वाटत असेल तर घरातल्या स्त्रियांनी, मग ती मुलगी असेल, सून असेल, सासू असेल, ज्या सौभाग्यवती आहेत, ज्या कुमारिका आहेत, ज्या सौभाग्यवती आहेत, त्यांनी कपाळी कुंकू लावा. टिकली तर लावाच तुम्ही, पण कुंकू लावा कपाळावरती.
कपाळावर कुंकू ज्या बाईच्या लागला जातं सौभाग्यवती स्त्रीच्या, आणि मग ती बाई सकाळी सगळं आवरून देवपूजा करून सगळं स्वतःचं सांभाळून घरातलं सगळं आवरत असेल आणि तिचा तो प्रसन्न चेहरा कपाळावर लागलेलं कुंकू पाहून जो कोणी ते कुंकू पाहिल त्याच्या दिवसभराच्या कामात तर यश प्राप्त होईलच, पण घरातलं सगळं वातावरण मंगलमय राहील. आणि कुंकू लावलं पाहिजे. या गोष्टी मी तुम्हाला ओघानं पुढे 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 सांगत जाणारच आहे. आणखी एक सोपी गोष्ट सांगते. घरामध्ये घरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं राहावं आणि घरामध्ये लक्ष्मी टिकावी असं जर वाटत असेल तर माझ्या ताईंनो, रात्रीच्या स्वयंपाकाचे रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्रीच घासून काढा. रात्रीची भांडे सकाळी घासायचे नाही. जी बाई रात्रीच्या जेवणाचे भांडे रात्री स्वच्छ करते त्या घरातली लक्ष्मी कधीच जात नाही. अखंड लक्ष्मी त्या घरामध्ये राहते. त्या घरात रोगराई येत नाही. हे शास्त्र आहे. रात्रीच्या जेवणाचे भांडे कधी घासायचे? रात्रीच. भले ते तुम्ही घासा किंवा कुणाकडनं घासून घ्या. पाऊस यायला लागला का मध्ये? तुमच्या अंगावर येतोय का पाऊस? नाही. वरती आहे का? प्लास्टिक आहे का वरती? आपल्या या कार्यक्रमाची एवढी आवड निर्माण झाली की वरुण राजाला पण हजेरी लावावी वाटली. नमः शिवाय. पावसात भिजू नका. मंदिरामध्ये बसा. नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय.